एव्हरीवन, तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे फ्राय राईस एकदम सिंपल पद्धतीमध्ये. त्याबरोबर आपण थोड्याशा मारूया गप्पा. तर मी रोज व्हिडिओ अपलोड करत असते ह्या उद्देशाने की कधी ना कधी आपला चॅनल पुढे जाईल आणि प्रत्येक माणूस हा मेहनत करतच असतो. पण काय होतं ना, आपल्याला निराशाच भेटत असते. पण काय हार मानायची नाही. मला परवाच्या व्हिडिओमध्ये म्हणजे एक व्हिडिओ टाकला, त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त 6 लाईक्स पण नाही बोलणार, 6 व्ह्यूज आलेले. 6 व्ह्यूज म्हणजे काय, तरीसुद्धा मी काय हार मानली नाही. तरीसुद्धा आज आणि काल जोमाने व्हिडिओ टाकलेला आहे ह्याच उद्देशाने की कधी ना कधी तर आपल्याला सक्सेस भेटेल. सक्सेस म्हणजे व्ह्यूज येतील, लोक बघतील ॲटलिस्ट. आणि मेहनत तर खूपच करत असतो आपण. तुम्हाला तर माहिती आहे रेसिपीच्या व्हिडिओमध्ये किती टाईम लागतो, त्याच्या मागे किती मेहनत असते. प्रत्येक व्हिडिओच्या मागे प्रत्येक व्हिडिओ बनवणाऱ्याला मेहनतच असते, हे मी मान्य करते. पण तरीसुद्धा आपल्याला कोणी तेवढा रिस्पॉन्स देत नाही. पण आपला निराशा नाही होऊन द्यायचं, निराश व्हायचं नाही. रोज तेवढ्याच जोमाने व्हिडिओ बनवायचा आणि अपलोड करत राहायचं. तसंच मी काहीतरी करत असते. रोज एक रेसिपी इन्स्टावर पण आणि यूट्यूबला पण अपलोड करत असते. यूट्यूबला रोज नाही गेली तरी माझ्या रेसिपी मी बनवण्याचं काही थांबवत नाही. तर प्रत्येकाने हेच केलं पाहिजे. कधी ना कधी तरी आपल्याला भेटेल. जरुरी नाही की 6 व्ह्यूज मला बघूनच हसायला आलं की बापरे, 6 व्ह्यूज पण येऊ शकतात, एवढे जास्त. ठीक आहे, होऊ शकतं. 6 व्ह्यूज तर आज बघितले तर 20 झालेत ते, तरीसुद्धा काय हसू आलं. पण काय घाबरायचं नाही, करत राहायची मेहनत. आज ना उद्या आपल्याला सक्सेस भेटणारच आहे. प्रयत्न केलेच पाहिजे. सो ह्यातून एकच शिकायला भेटतं की ठीक आहे, आज ना उद्या आपल्याला भेटेल सक्सेस. त्यामुळे मी रोज रेसिपी बनवणार आहे आणि असेच अपलोड करत राहणार आहे. बघूया कोणता दिवस येतो त्या दिवशी सक्सेस भेटतं. सो तुम्ही पण मला कमेंट करून सांगा, तुमच्या बाबतीत पण असंच घडतं का की एवढी मेहनत करूनही काहीच व्ह्यूज येत नाही, नो कमेंट, नो लाईक्स आणि रिस्पॉन्स तर काहीच नसतो. पण तरीसुद्धा आपण काहीतरी प्रयत्न करतच असतो की या उम्मीदने की कधी ना कधी आपला चॅनल पुढे जाईल, ग्रो करेल आणि आपल्यालाही एक चांगलं यूट्यूबर बनता येईल. जेवणाच्या रेसिपी आमच्या अपलोड होतच राहतील आणि तुम्हीसुद्धा आमचे रेसिपी बघत राहा, कमेंट लाईक्स करत राहा. मी आशा ठेवेन की तुम्हीसुद्धा असेच रेसिपी बनवत राहा, जे पण कोणी जेवणाच्या रेसिपी बनवत असतील त्यांनी. तर चला, आपली रेसिपीसुद्धा इथे बोलता बोलता झालेली आहे. तुम्ही बघू शकता, झटपट आणि सुंदर.